ठाकरे शिवसेनेचे 6-7 खासदार पक्षांतराच्या मार्गावर आहेत. त्या संदर्भातली तुम्हाला काही माहिती असेल तर आणि त्या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? सत्ताधारी पक्ष कुठल्या तरी प्रलोभन किंवा कुठल्या तरी दबावानं त्यांना जवळ करतात नाही, मुळामध्ये एक तर विजय उगावटाचे लोक काही बसलेले आहेत, त्यामुळे मला त्यांना अडचणीत आणायचं नाही आहे. पण मुळात मुद्दा असा आहे की माननीय स्वतः आमचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या संदर्भामध्ये काय जे असेल ते योग्य ती भूमिका जाहीर करतील. त्याच्यावरती मी काही भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही आहे. पण एक नक्की आहे की एखाद्या पक्षाला सोडून जावंसं वाटणं कुणालाही, तर हे एक अपयशच असतं ना त्या पक्षाचं जे आहे ते. आणि प्रत्येक कार्यकर्ता, नेता, सामान्य माणूस यांनी एक स्वतःची सहन किती करायचं याची एक सीमारेषा ठरवलेली असते आणि त्याप्रमाणे त्या गोष्टी ते सहन करत असतात. अशा वेळेला माननीय शिंदे साहेबांच्यावर जर का विश्वास वाढत असेल सगळ्यांचा, तर ती एका बाजूला आपण बघतो की निवडणूक आयोगाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की शिवसेना आमची जी आहे तीच खरी आहे म्हणून. पण आता उद्या बिडलांच्याकडे पत्र दिलेलं आहे, उद्या बैठक होणार आहे. हा संपूर्ण आता एक लोकसभेच्या अध्यक्षांच्या अधीन असलेला निर्णय आहे. मी स्वतः एक प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून विधिमंडळात काम करते. आत्ता जरी या क्षणी मी आमदार असले, पण आमदाराच्या बरोबर उपसभापती म्हणूनही मी 7 वर्ष काम केलेलं आहे. अशा वेळेला मी या प्रश्नावरती भाष्य करणं म्हणजे ते निर्णय दिल्यासारखं होतं एखाद्या लोकप्रतिनिधीबाबत. पण शिंदेसाहेब याच्याबद्दलची भूमिका योग्य वेळेला जाहीर करतील आणि मला असं वाटतं की सूर्य कोणी किती झाकला तरी तो उगवतच असतो. कळेलच आपल्याला काय झालं. म्हणजे आता एका बाजूने तुम्हाला असं म्हणायचं आहे का उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व लोकांना किंवा प्रतिनिधींना, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अमान्य आहे? मी आता याच्यावर पुढचं काहीच बोलत नाही, माझी काहीच प्रतिक्रिया नाही याच्यावर. एका बाजूला अनेक लोक तुमच्याकडे येत आहेत, मात्र विरोधकांकडून सत्तेचा बेसुमारपणे वापर होतोय असं विरोधक म्हणतात, म्हणजे सत्ताधाऱ्यांकडनं. त्याच्यावर काय म्हणा? विरोधकांचं असं आहे की लोकसभेच्या वेळेला राज्यघटना आम्ही बदलणार आहोत असं संपूर्णपणाने त्यांनी एक भ्रम तयार केला आणि भ्रम तयार केल्यानंतर जशा लोकसभेच्या जागा निवडून आल्या त्याबरोबर या सगळ्यांनी कोट शिवून घेऊन स्वतः कुठली खाती घ्यायची हे सुद्धा ठरवलं. सत्ताधाऱ्यांच्यापैकी आता ते विरोधक जेव्हा आम्ही समजा हो, तर त्यांच्यापैकी कोणाला बर्फावर झोपवायचं हे सुद्धा जाहीर केलं त्यांनी. त्यामुळे इतके जे उतावळे झालेले लोक आहेत आणि अतिशय स्वकेंद्रित, मला असं वाटतं की त्यांना पण जनतेने चांगला धडा शिकवलेला आहे आणि त्यामुळे त्यांनीच उलट चुकीचा प्रचार केल्यामुळे त्यांना जी त्यांची परिस्थिती आज पश्चिम बंगालमध्ये झाली आहे, संपूर्ण भारतामध्ये झालेली दिसते आहे, ती जर का पाहिली तर सरळ सरळ प्रत्येकाला हाच संदेश मिळालेला आहे की सत्तेमुळे कुठे चुकीचा प्रचार करू नका, लोकांची दिशाभूल करू नका. आणि त्यांचं जे म्हणणं आहे की सत्तेचा बेसुमार उपयोग, आत्तापर्यंत काँग्रेसने कित्येक गव्हर्नमेंट तोडली, शेका पक्ष संपवला, कम्युनिस्ट संपवले, छोट्या छोट्या संघटनातसुद्धा काम करणारे जे आहेत त्या स्वतःकडे घेऊन त्यांना पदं दिली. तर हे काम सातत्य काँग्रेस करतच होतं ना. 2001 पासून 2014पर्यंत महाराष्ट्रातच बघा तुम्ही, शिवसेनेत त्यांनी किती वेळा फूट पाडली? 98ला पाडली, 2005ला काढली, तुकाराम नेंगे पाटलांच्या वेळेला काढली. अशा वेळेला काँग्रेसच्या बरोबर गेल्यामुळेच तर ही फूट होते किंवा हा बंड करायची वेळ आलेली आहे.